Hello friends, welcome my YouTube channel. Today we are going to learn class 7 subject English poem 3.1 Sleep Baby Sleep. विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये स्लीप बेबी स्लीप या पोएमचं मराठी ट्रान्सलेशन मराठीतून अर्थ हा मी या ठिकाणी एक्सप्लेन केलेला होता. आज आपण या ठिकाणी स्लीप बेबी स्लीप या पोएमचं इंग्लिश वर्कशॉप हे लर्न करणार आहोत. क्वेश्चन नंबर फर्स्ट, सिंग द सॉन्ग. या ठिकाणी ही जी पोएम आहे ही पोएम मोठ्याने आपल्याला म्हणायची आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर सेकंड, फाइंड द रायमिंग वर्ड्स यूज इन द सॉन्ग. या सॉन्गमध्ये वेगवेगळे रायमिंग वर्ड्स आलेले आहे आणि ते आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. त्यांनी दिलेला वर्ड आहे स्लीप आणि त्याचा रायमिंग वर्ड आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचा. माझ्या नोटबुकमध्ये हे जे वर्ड आहे हे मी या ठिकाणी फाइंड आउट केलेले ते तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी फर्स्ट वर्ड आहे स्लीप. स्लीपचं रायमिंग वर्ड आहे शिप. ट्रीजचं रायमिंग वर्ड आहे दी. ब्राईटचं रायमिंग वर्ड आहे नाईट. त्यानंतर बीचं रायमिंग वर्ड आहे दी. डॉगचं रायमिंग वर्ड आहे रग आणि गोचं रायमिंग वर्ड आहे सो. अशा प्रकारे या ठिकाणी रायमिंग वर्ड हे या ठिकाणी मी फाइंड आउट केलेले. त्यानंतर क्वेश्चन नंबर थर्ड, द मदर इन दिस पोएम युजेस व्हेरियस आयडियाज टू मेक द चाइल्ड क्लोज इट्स आयडिया अँड स्लीप. या ठिकाणी आईने आपल्या बाळाला झोपवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या आयडिया या ठिकाणी यूज केलेल्या आहे. फाइंड द स्टांजा वेअर द फॉलोइंग आयडियाज आर यूज. खाली या स्टांजामधल्या काही आयडियाज या दिलेल्या आहेत आणि त्या आयडिया या कोणत्या स्टांजामध्ये आलेल्या आहेत ते तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. मग आयडिया दिलेली आहे थ्रीटन इन अ लव्हिंग मॅनर्स. ही जी आयडिया आहे ही कोणत्या स्टांजामध्ये आलेली आहे तर स्टांजा नंबर 4. त्यानंतर क्रिएट अ प्लीजंट पिक्चर. ही आयडिया स्टांजा नंबर 1 यामध्ये आलेली आहे. थर्ड, रिमूव्ह द थ्रीट अँड मेक द चाइल्ड फील सेफ. ही आयडिया स्टांजा नंबर 5 मध्ये आलेली आहे. डिस्क्राईब अ नाईट इन अ ब्युटिफुल मॅनर. ही आयडिया स्टांजा नंबर 2 मध्ये आलेली आहे. आणि 5, प्रॉमिस अ गिफ्ट. ही आयडिया स्टांजा नंबर 3 मध्ये आलेली आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी या वेगवेगळ्या आयडिया या वेगवेगळ्या स्टांजामध्ये आलेल्या आहेत आणि कोणती आयडिया कोणत्या स्टांजामध्ये आलेली आहे हे या ठिकाणी मी राईट डाऊन केलेले आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 4, ॲक्टिव्हिटी. ही विद्यार्थ्यांनी करायची ॲक्टिव्हिटी आहे. फॉर्म ग्रुप ऑफ 6 to 8. 6 किंवा 8 विद्यार्थ्यांचा ग्रुप तयार करायचा. लिस्ट द फेवरेट सॉन्ग पोएम ऑफ ऑल ग्रुप मेंबर्स. त्याचप्रमाणे हे 6 किंवा 8 विद्यार्थ्यांचा ग्रुप आहे. या ग्रुपने काय करायचं आहे तर त्यांचे आवडते सॉंग्स किंवा पोएम, आवडत्या कविता किंवा गाणे यांची लिस्ट तयार करायची आहे. मेक अ लॉंग लिस्ट बाय पुटिंग टुगेदर ऑल लिस्ट प्रिपेअर बाय डिफरंट ग्रुप्स. वर्गामध्ये असे वेगवेगळे ग्रुप पाडून त्या प्रत्येक ग्रुपने गाण्याची किंवा कवीची लिस्ट बनवायची आणि त्यानंतर ती जी लिस्ट आहे ती एकमेकांना देऊन एक मोठी लिस्ट या ठिकाणी तयार करायची आहे. यू मे चूज सॉन्ग ऑर पोएम फॉर एनी लँग्वेज. या गाण्यासाठी किंवा कवितेसाठी तुम्ही कोणत्याही भाषेची कविता किंवा कोणत्याही भाषेचं गाणं हे या ठिकाणी तुम्ही चूज करू शकतात, चॉईस करू शकतात. नाव डिस्क्राईब युअर फेवरेट सॉन्ग विथ द हेल्प ऑफ द लेवल गिवन बिलो. आणि त्याचप्रमाणे तुम्ही हे जे कविता आहे या कवितांची जी नावं आहे हे या ठिकाणी तुम्ही सांगायची आहे. नोट दॅट यू कॅन सिलेक्ट मोर दॅन 1 लेवल फॉर अ पोएम. आणि त्या पोएमला एक नाव द्यायचं आहे. फॉर एक्झाम्पल, द डक अँड द कांगारू बाय एडवर्ड लीडर. ही जी पोएम आहे द डक अँड द कांगारू जी एडवर्ड लियर याने लिहिलेली आहे. मग ही कोणत्या प्रकारामधली पोएम आहे तर इज अ फनी पोएम. ही कशी पोएम आहे, एक फनी पोएम आहे ॲज वेल ॲज अ नॅरेटिव्ह पोएम. आणि त्याचप्रमाणे एक नॅरेटिव्ह पोएम आहे. म्हणजे कोणत्या कवितेचा कोणत्या प्रकारची ही पोएम आहे हे या ठिकाणी आपल्याला लेबल त्या ठिकाणी द्यायचं आहे. मग त्याचप्रमाणे कोणकोणते लेबल आहेत की त्या लेबलमध्ये आपल्याला वेगवेगळे गाणे किंवा कविता हे पाहू शकतात. मग खाली ही नावं दिलेली आहेत.
पॅट्रिऑटिक सॉन्ग, लुलबी, रोमॅन्टिक सॉन्ग, फनी सॉन्ग, टायटल सॉन्ग. अशा प्रकारे ही वेगवेगळी नावं आहे. मग प्रत्येक नावाचे मिनिंग ही तुम्हाला माहीत असले पाहिजे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे जे लेबल्स आहे तर त्या प्रत्येक लेबलचं ट्रान्सलेशन या ठिकाणी मी राईट डाऊन केलेलं आहे. ट्रान्सलेट द लेबल इन टू युअर मदर टंग. मग पॅट्रिऑटिक सॉन्ग म्हणजे देशभक्तीपर गीते. प्रेयर मीन्स प्रार्थना. प्रेयर्स मीन्स प्रार्थना. त्याचप्रमाणे इन्स्पायरेशनल सॉन्ग प्रेरणादायी गीते, फोल्क सॉन्ग लोकगीते, लुलबी अंगाई गीते, बॅलड पोवाडे, मार्चिंग सॉन्ग संचलन गीते, नर्सरी राईम बालगीते, रोमॅन्टिक सॉन्ग भावनिक गीते, नेचर पोयम निसर्गावर आधारित कविता, वेलकम सॉन्ग स्वागत गीते, फनी सॉन्ग किंवा पोयम विनोदी कविता किंवा गीते, सॅड सॉन्ग पोयम करुण रसयुक्त गीते, सॉन्ग फॉर स्पेशल ऑकेजन विशिष्ट प्रसंगी गाण्यासारखे गीत, टायटल सॉन्ग शीर्षक गीते, जिंगल नादमधुर गाणी, नॅरेटिव्ह पोयम संवादयुक्त कविता, रिलिजियस पोयम धार्मिक गीते. असे खाली जे लेबल्स दिलेली पोयमची ही सर्व लेबलचं मराठी ट्रान्सलेशन हे या ठिकाणी मी राईट डाऊन केलेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे लेबल्स माहीत असले पाहिजे आणि तुम्ही ज्याही पोयमची लिस्ट बनवली आहे तर ती पोयम त्या पोयमला यातलं जे लेबल लावता येईल ते आपण त्या ठिकाणी लावायचं. जर देशभक्तीपर गीत असेल तर ते गीत पॅट्रिऑटिक सॉन्ग आहे असं त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो किंवा लिहू शकतो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ॲक्टिव्हिटी नंबर 4 ही मी कंप्लीट केलेली आहे. विद्यार्थ्यांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.